म्हणजे मी स्किट सारखा सिनेमा मला बनवता आला पाहिजे असं स्वप्न जरी ठेवलं तरी ते मला शक्य नाही. हा फॉर्मॅटच वेगळा आहे. समीर मध्ये तो एक साधं सरळ असणं वाटणं किमान तर पोस्ट ऑफिस उघडायच्या वेळी आम्ही शेवटी 40 एपिसोड होताना आम्ही लहानपणीचे फोटो टाकायला सांगितले होते प्रत्येकाला. त्यात ईशाचा जो फोटो आला होता ना तर तो बघितला आणि म्हटलं अरे ही आजही अशीच आहे. म्हणजे एका शब्दात सांगायचं खुशाल चेंडू. गोड. म्हणजे ही बाई खरंच एवढी आहे का माठ असा प्रश्न स्वतः आणि प्रश्न विचारल्यावर हो आहे असं उत्तर आपल्याला आपणच देतो. पण तू माठ बनण्याची जी काय ऍक्टिंग करतेस ते आम्हाला खूप आवडतं. एक तर ऊसाचं शेत आपल्याकडे बदनाम आहे तर ते खूप पोषक असं पीक आहे. आपल्याकडे कशामुळे मला कल्पना नाही त्याची त्यामुळे लोक ते वेगळ्या अँगलने त्याच्याकडे पाहतात. आम्हाला आनंद आहे ह्याचा की आम्ही सेलिब्रिटीज नाही झालो, आम्ही त्यांच्या घरातलं एक कुटुंबाचा सदस्य झालो की जे 9 वाजता जेवताना आमच्या समोरच जेवतात. मी फक्त आमच्यापर्यंत अन्न पोहोचत नसेल पण आम्ही त्यांच्या कुटुंबाचा भाग आहोत. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा, तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर. आज माझ्यासोबत आहेत हास्य जत्रेचे कलाकार, नाही गुलकंद चित्रपटाचे कलाकार, नाही हास्य जत्रा. हे कन्फ्युजन कदाचित तुमचं चित्रपट बघितल्यानंतर दूर होणार आहे, कारण गुलकंद या चित्रपटाची टीम आपल्या सोबत आहे. खूप खूप स्वागत आहे सकाळ प्रीमियर मध्ये. थँक्यू. आम्ही बघतोय इतकं सुंदर प्रमोशन सुरू आहे, गाणी आउट झाली, ट्रेलर आउट झाला, मिळणारा जो काय फीडबॅक आहे. समीर दादा तुझ्यापासून सुरुवात करेन, कारण लोकांना उत्सुकता आहे. समीर दादा जेव्हा त्या रोमॅन्टिक गाण्यामध्ये झळकतो, ट्रेलर मध्ये आम्ही बघतोय ती डायलॉग बाजी वगैरे, काय काय फीडबॅक्स मिळाले तुला? नाही, खूप मोठं सरप्राईज एलिमेंट खरं तर लोकांना मिळत आहे. एक सगळ्यात मोठं सरप्राईज एलिमेंट हे आहे की मी आणि सई अशी जोडी या चित्रपटाच्या माध्यमातून समोर येते. हे खूप मोठं माझ्यासाठी सुद्धा सरप्राईज एलिमेंट होतं हे, मी आणि सई. आणि गाण्यात डान्स करतोय मी आणि हे सगळे प्रकार लोकांना अपेक्षा नव्हती खरं तर मी असं काही करेन, कारण तिकडे 10-15 मिनिटाच्या स्किटमध्ये नृत्य करणं वेगळं असतं आणि इथे चित्रपटात ते नृत्य करणं वेगळं असतं. त्यामुळे अशा अनेक चित्रपटांचा अनेक सरप्राइजेसचा एक कोलाज अख्खा तुमच्या समोर येतोय 1 मेला गुलकंदच्या माध्यमातून. पण या निमित्तानं मला तुम्हाला सगळ्यांना विचारावं असं वाटेल की तुमच्या आयुष्यातला गोडवा वाढवणारा गुलकंदासारखं व्यक्तिमत्व कोण आहे ते का? तर मला वाटतं प्रत्येकाने त्याचं उत्तर द्यावं. सुरुवातच अगदी पर्सनल याच्यावरून झाली आहे, पण मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातला गोडवा वाढवणारा क्षण हा माझी बायको असू शकेल, कारण ती आल्यानंतर खूप आयुष्य बदललं माझं. आणि एक असं म्हणतो ना आपण लकी मॅस्कॉट आपण एखाद्या व्यक्तीला म्हणतो, तशी ती आहे माझ्या आयुष्यासाठी. आणि या कलाक्षेत्रात करिअर करायचं हा डिसिजन घेण्यासाठी, हा निर्णय घेण्यासाठी तिने मला खूप मदत केली आणि तिने स्ट्रॉंगली ती माझ्या मागे उभी राहिली. किंवा स्ट्रगल पिरियड होता सगळा, त्यामुळे त्याकाळी कोणीतरी असं मागे असणं खूप गरजेचं होतं. आणि तिने मला सांगितलं की तू सोड, नोकरी करायचो मी आधी, तू नोकरी सोड मी आणि तू तुझं ड्रीम परस्यू कर, मी स्ट्रॉंगली तुझ्या मागे उभी राहते. सो मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातला गोडवा वाढवणारी व्यक्ती ही माझी बायको आहे. व्यक्तीच सांगितली पाहिजे का काही गोष्ट सांगितली तरी? मला असं वाटतं माझ्या आयुष्यातला गोडवा वाढवणारी गोष्ट आहे चित्रपट. मला लहानपणापासून चित्रपटांनी जो आनंद दिलाय ना, तो जगात दुसऱ्या कुठल्या गोष्टीने दिलेला नाहीये. त्या सिनेमात जायचं आणि त्या काळोखात 2 तास बुडून जायचं आणि कुठल्या तरी जगाची सफर करून यायचं, हे मला एवढं आवडत आलंय ना. आणि त्यामुळे मी जरी थिएटर करत असलो, सिरियल लिहित असलो, तरी सुद्धा ना सिनेमाविषयी काही एक वेगळंच फिलिंग आहे. म्हणजे आमचा मस्त चाललंय आमचा नावाचा सिनेमा होता, जो आम्ही पहिल्यांदा सचिनने डिरेक्ट केला होता आणि मी लिहिला होता. तो जेव्हा पुण्यात लागला होता, पुण्यातलं प्रभात टॉकीजला, प्रभातच्या प्रोजेक्टर रूम मधून, त्यावेळी प्रिंट असायची, प्रोजेक्टर रूम मधून मी तो सिनेमा बघितला ना, ज्यावेळी माझा त्याच्यावर समोर आलेला होता, तर तो एक्सपिरियन्स मी विसरूच शकत नाही. तर सिनेमा हा मला खूप आयुष्यातला गोडवा वाटतो. मला काम करत राहणं हे मला गुलकंदासारखं वाटतं. त्यामुळे एक कुठलीही गोष्ट करत असेल तर त्याची सुरुवात ते शेवट जी प्रोसेस आहे
ते मला गोडवा देणारे वाटते. आणि ते संपल्यानंतर मग त्याचे रिझल्ट काही असो, पुढचा प्रोजेक्ट सुरू करायचा, पुढचं काम सुरू करायचं. आणि मला असं वाटतं की जोवर काम करत राहीन तोवर मी मुरलेला असेल. हो, बाकी किती मला गोड माहित आहे नाही. खरं. त्यामुळे मस्त. मला काम करायला खूप आवडतं. आणि ते नाटक असो, सिनेमा असो, टेलिव्हिजन असो. हम्म. आणि माणसं म्हणशील तर भरण्या भरल्या आहेत माझ्याकडे गोलकंदाच्या. खूप माणसं आहेत. वा. ईशा. मला असं वाटतं की मला माझं पॅशन प्रोफेशन करता आलं हे माझ्यासाठी सगळ्यात गोडवा वाढवणार आहे आयुष्यात. कारण मला असं वाटतं की आपण जे काम करत असतो म्हणजे सुट्टीची वाट बघावीशी वाटत नाही असं काम करायला मिळणं, की कधी विकेंड येतोय असं कधीच वाटत नाही. मंडे ब्लूज मी कधीच अनुभवले नाहीये जे काय सगळे आजूबाजूला सांगत असतात. तर मला असं वाटतं की ही ट्रीट आहे की जे लहानपणापासून खूप आवडतंय तेच करायला मिळतंय, त्याच्यातूनच कमवायला मिळतंय. तर हे माझ्यासाठी आहे. सुपर. पण आणि तुम्ही हे सातत्याने काम करताय हास्य जत्रेच्या माध्यमातून तर बघतोच आम्ही. तुम्ही भरभरून हसवतात सगळ्यांना. पण आता गुलकंदच्या निमित्ताने ही सगळी टीम, मला वाटतं हास्य जत्रेतला प्रत्येक कलाकार त्या वेगवेगळ्या गोष्टी करतोय, पण एक टीम म्हणूनही आहात. आणि जेव्हा टीम म्हणून अशा पद्धतीने चित्रपट घेऊन येतात तर आमच्यासाठी ते महत्वाचं असतं. तर सचिन सर, तुम्हाला प्रश्न असेल की हास्य जत्रेतले स्किट आम्ही बघतो वारंवार, ते सोशल मीडियावर असेल किंवा टीव्हीवर रिपीट एपिसोड्स मध्ये असेल, पण तोचपणा या चित्रपटात येऊ नये यासाठी काय पद्धतीचं असेल? अर्थात चित्रपट हे वेगळं माध्यम आहे, पण ते स्किट बघतोय असं वाटू नये यासाठी कोणती काळजी घेतली? नाही, त्या प्रत्येक माध्यमाची बलस्थानं असतात, तर त्याच्या मर्यादा पण असतात ना. तसंच स्किट फॉर्म जो आहे किंवा दूरचित्रवाणीवरचा हा फॉर्म, याच्या मर्यादा आणि बलस्थानं वेगळी आहेत. आणि चित्रपटाची गरजच वेगळी आहे. म्हणजे आपण लाख ठरवलं की स्किट सारखाच सिनेमा मला करायचा, तरी तो करता येणं शक्य नाही. कारण त्याचं फॉर्मॅटच वेगळं आहे. इथे आम्ही नाटुकली 11 कॅमेरांनी शूट करतो, जसं आता आपण हे 5 कॅमेरा सेटअपवर करतो तसं. चित्रपट सिंगल कॅमेरा, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळी मॅग्निफिकेशनला थांबायचंय, लाइटिंग करायचं आणि तो तुकडा शूट करायचा. त्यामुळे नट सुद्धा त्या फ्लोने काम करू शकत नाही. त्याचा वेगच वेगळा असेल, त्याची रियालिटी दाखवण्याची पद्धतच वेगळी असेल. म्हणजे स्किट मध्ये वास्तव दाखवणं सुद्धा एक्झॅगरेटेड आहे आणि चित्रपटात ते खूप वास्तविकच दाखवावं लागतं. त्यात थोडा जरी बॅलन्स गेला ना तरी ते काय म्हणतात, अवास्तव वाटतं सगळं. त्यामुळे खोटं वाटतं. त्यामुळे ते ते सांभाळणं हे गरजेचंच आहे, अन्यथा सिनेमा बनूच शकत नाही. म्हणजे मी स्किट सारखा सिनेमा मला बनवता आला पाहिजे असं स्वप्न जरी ठेवलं तरी ते मला शक्य नाही. हा फॉर्मॅटच वेगळा आहे. त्यात वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे शॉट्स घेतले जातात. म्हणजे खूपदा मास्टर आदल्या दिवशी झालेला असतो, क्लोजेस दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, 5व्या दिवशी कधीही शूट होतं. होऊन मग पहिला सीन होतो. त्यामुळे जी स्किट किंवा नाटकामध्ये जी सलगता आहे त्याच्याने आपोआप ज्या तुमचा एक भावनिक ग्राफ तयार होतो मेंदूत आणि मनात, आणि तो तुम्ही कॅरी करू शकता इंटरव्हल पर्यंत. तसं सिनेमात नाही करतायत. सिनेमात आता आज आपल्याला हे लोकेशन आहे, कॉम्बिनेशनचे आर्टिस्ट आहेत, तर ते लग्नाचा सिक्वेन्स होऊन गेला आणि मग 2 जण आहेत, मग यांचा हाच सिक्वेन्स झाला. मग यात तिसरा येणार आहे तर तोपर्यंतचा करून झाला. मग तो नट आल्यानंतर मग हे कॉम्बिनेशनचं केलं. इतकी वेगवेगळी पद्धत आहे. त्यामुळे सिनेमा हे वेगळं चॅलेंज आहे, स्किट हे अर्थात वेगळं चॅलेंज. त्यामुळे प्रेक्षकांना मला सांगणं आहे की सिनेमात तुम्हाला स्किट पाहायला मिळणार नाही. त्याची तुम्ही म्हणजे अपेक्षाही ठेवू नका आणि भीती बाळगू नका. आणि सचिन सर, मला म्हणजे इतके ते कॅरेक्टर्स तुम्ही लिहिलेत, पण मला समीर दादाचे कॅरेक्टर तुम्ही कसं लिहिलं किंवा त्याच्यामध्ये काय थॉट होता ते जाणून घ्यायचंय. कारण आम्ही इतके कॅरेक्टर्स बघितलेले आहेत हास्य जत्रेच्या मंचावर किंवा त्यांनी जे काही केलेलं आहे, या चित्रपटामधून ते कॅरेक्टर एक वेगळ्या पद्धतीनं समोर आणलं, तर ते लिहिताना ह्या चित्रपटातला मकरंद ढवळे नावाचं जे कॅरेक्टर आहे ते अगदी मराठी मध्यमवर्गीय माणसाचं कॅरेक्टर आहे. आणि ते तुला जरी वाचायला दिलं ना तरी तू म्हणशील समीर चौगुलेच आहे हा. इतका तो म्हणजे लिहिण्यापासून आम्हाला समीर तिथे कास्ट झाला. म्हणजे आधी गोष्ट होती त्यावेळी समीर नव्हता डोक्यात, पण जेव्हा मी स्क्रीन प्ले करायला लागलो त्यावेळी समीर चौगुले हे करेक्ट वाटणार इथे असं वाटायला लागलं. समीर मध्ये तो एक साधं सरळ असणं वाटणं, किमान
तर साधा सरळ काय वाटणं, उत्तर द्यायचं आता मी? भाबडा वाटणं हा. आणि फॅमिलीत सगळ्यांची काळजी घेणारा, हो. सगळ्यांच्या कलाने वागणारा आणि थोडासा गोंधळ घालणारा, हो. कोणी पण ताब्यात घेऊ शकतो पटकन, त्याला पटकन प्रभावित करू शकतो, अशा पद्धतीचा तो मकरंद ढवळे, की तो त्याची अक्षरशः ससे होलपट आहे या अख्ख्या सिनेमामध्ये, की आणि अशी ससे होलपट समीरची होते म्हणजे त्याच्यामध्ये ते आहे सगळं, की ते त्याच्या स्वभावातच तो एक ऍक्सेप्टन्स आहे, हम्म. की कुणीही त्याला एक आग्रहानं काही गोष्टी करायला लावू शकतो. तर तसाच तो मकरंद ढवळे होता आणि Okay. म्हणून तो करेक्ट वाटला त्या रोलसाठी. Character. आणि तो ज्या वयातला आहे, आज त्याचा मुलगा सुद्धा त्याच वयात आहे ज्यात मकरंद ढवळेचा मुलगा आहे. हम्म. त्याची फॅमिली जर तुम्ही बघाल आणि मकरंद ढवळेची फॅमिली बघाल तर तुम्हाला खूप रिलेटेबल वाटेल, ते सिमिलर Okay. वाटेल. त्यामुळे तो इतका जसाच्या तसा आहे ना त्या सगळ्यामध्ये, हो. म्हणून तो योग्य होता तिथे. वा. ईशाच्या कॅरेक्टर बद्दल, कारण आम्ही हास्य जत्रेमध्ये ज्या पद्धतीने एक्सप्लोअर होताना बघतोय ना ईशाला वेगवेगळ्या पद्धतीने, या चित्रपटात ईशाचं कॅरेक्टर खूप भन्नाट कॅरेक्टर आहे याच्यातलं. खरं तर म्हणजे काय म्हणतात, रायटरचं कॅरेक्टर जर कुठलं असेल तर ते ईशाचं Okay. कॅरेक्टर आहे याच्यात. म्हणजे जिला लेखकाकडून भरभरून मिळालंय त्या ऑथर पॅक ज्याला म्हणतो आपण, Okay. ऑथर पॅक रोल आहे तिचा. आणि हास्य जत्रेत काय किंवा पोस्ट ऑफिस उघडायमध्ये काय तिने ज्या पद्धतीने भूमिका केल्यात ना, त्याच्यातनं आम्हाला जाणवलं की अरे हे कॅरेक्टर ही खूप छान करू शकते. आणि तिच्यात सुद्धा तो एक भाबडेपणा आहे. पोस्ट ऑफिस उघडायच्या वेळी आम्ही शेवटी 40 एपिसोड होताना आम्ही लहानपणचे फोटो टाकायला सांगितले होते प्रत्येकाला. हम्म, हम्म. त्यात ईशाचा जो फोटो आला होता ना, तर तो बघितला आणि म्हटलं अरे ही Okay. आजही अशीच आहे. ओके. म्हणजे एका शब्दात सांगायचं, खुशाल चेंडू. गुड. तर त्यामुळे ना ती परफेक्ट वाटली त्या कास्टिंगला. आणि तुम्ही बघाल तिने केलंय पण करेक्ट ते सगळं. वा, वा. बघायला म्हणजे तो फोटोही बघा आणि सिनेमाही बघा फोटो आणि घेऊन लक्षात येईल बघायचा की का? इतक्या लहानपणीच्या फोटोवरनं पण एक कास्टिंग असते. माझे सगळे फोटो पाठवते मी तुम्हाला. सगळे जण मला तेच की इतकी एनर्जी आम्ही तू मंचावर बघतो ना, तर त्या सगळ्या मला वाटतं एनर्जीचा सगळा वापर मला सचिन सरांनी करून घेतलेला असेल मला या हो. कॅरेक्टरमध्ये. तर त्याबद्दल सांग ना, तो सगळा पॉवर पॅक परफॉर्मन्स एका चित्रपटात भरलाय. नाही, माझं ना ओव्हरऑल तुम्ही जर आयुष्यच बघितलं तर बऱ्यापैकी मी खूप माझ्या सगळ्या आयुष्यावर यांचा खूप प्रभाव आहे या दोघांचा. आणि चांगल्या अर्थानेच मी म्हणतोय, कारण ज्या वेळेला मी काम करत असेपर्यंत मला ओळखत होते लोक वगैरे, पण चांगलं ओळखायला लागले ना जेव्हा मी दोन्ही सचिन सरांच्या हाताखाली काम करायला लागलो. आणि मी माझं असं स्वतःबद्दलचं ऑब्झर्वेशन आहे की कॉमेडीचे बुलेट ट्रेन नावाचा कार्यक्रम होता, तिथे मला खूप चांगलं व्यासपीठ मिळालं हो. स्किट या फॉर्मॅटसाठी. आणि त्यानंतर हास्य जत्रा आलं. त्यामुळे काही लोक असतात ना की ती असतात आपल्या आयुष्यात आणि हे भाग्याचं लक्षण असतं. तर मी या दोघांना तसं मानतो. आणि त्यांना ना मी माहिती आहे सगळा, पर्सनल पण माहिती आहे आणि स्टेजवर हा काय करू शकतो तेही माहिती आहे. हम्म. त्यामुळे या मकरंद ढवळे या कॅरेक्टरसाठी मी किती सुटेबल आहे हे त्यांना योग्यरित्या माहिती आहे. कारण सचिन गोस्वामी सर असा माणूस आहे की ते बिलकुल कॉम्प्रोमाइज करणार नाहीत, की समीर आपल्याबरोबर 8 वर्ष काम करतोय, चला त्याचं आपण कास्टिंग करूया, असं आमच्याकडे नाही होत. हम्म. तो जर योग्य असेल तरच होतो. 10-15 मिनिटाच्या स्किटसाठी ते कॉम्प्रोमाइज करत नाहीत. ते 2.5 तासाच्या चित्रपटासाठी काय करतील ना कॉम्प्रोमाइज. हम्म. त्यामुळे त्यांना त्या कॅरेक्टरसाठी काय देऊ शकतो हे त्यांना बरोबर माहिती आहे, किंवा माझे लूप होल्स त्यांना बरोबर माहिती आहेत, मी काय करू शकत नाही हे त्यांना बरोबर माहिती आहे. त्यामुळे ओव्हरऑल विचार करता त्यांनी या माझ्या रोलसाठी माझा हा विचार केला असावा असा मला अंदाज आहे. पण माझ्यासाठी तर म्हणतात ना, म्हणजे आशीर्वाद आहे तो माझ्यासाठी या दोघांचाही. आणि काही लोक आयुष्यात असतात त्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो, आपण सरेंडर होतो, त्यातली ही 2 माणसं आहेत. त्यामुळे खूप एवढ्या वर्षांच्या काळात शिकायला सुद्धा मिळालं आणि वेव्हलेंथ जुळलेली आहे. माहिती ना, आपण एखादी गोष्ट आपण इम्प्रोव्हाइज करत असताना ना हम्म. एक वेव्हलेंथ जुळलेली असते आपली. त्यामुळे पटकन काही सहज सुचवणं किंवा त्यांनी सुचवलेलं आपण अंगीकारणं वगैरे ह्या गोष्टी सहज होऊन जातात. तर ह्या आमच्या अख्ख्या ग्रुपमध्ये ती सहजता होती. सई, प्रसाद घे किंवा ईशा घ्या, ती सहजता होती.
त्यामुळे एवढं स्मूथ काम झालं ना आमचं सगळं, की आमचं एक महिनाभरात कधी आम्ही चित्रपट कम्प्लीट केला हे आम्हाला कळलंच नाही. पण तुमच्या दोघांचं जे कॉम्बिनेशन जेव्हा आम्ही स्किट मध्ये पण बघतो ना, ते ते खरंच इंटरेस्टिंग वाटतं बघायला. आणि असं वाटतं हे रिअल लाईफ आहेत कॅरेक्टर, ते इतकं रिअल वाटू लागतं. या चित्रपटामध्ये पण आम्ही बघतो जेव्हा तुम्ही दोघे एकत्र येतात तर ते आठवतं आम्हाला की अरे हे दोघे आले की काही ना काहीतरी गंमत होणार आहे. तर ते ती केमिस्ट्री शेअर करणं या चित्रपटाच्या ईशा बरोबर फार सुंदररित्या केमिस्ट्री आहे. आम्ही आता हास्यजत्रेत सुद्धा अनेक स्किट्स केलेले आहेत. किंबहुना तिचं पहिलं जे प्रहसन होतं ते माझ्याबरोबरच होतं. त्यामुळे तेव्हापासून आम्हाला एकमेकांची सवय आहे. आणि मला असं वाटतं की थोडीशी विसंगती आहे आमच्या दोघांच्या दिसण्यात. म्हणजे एकमेकांना जेव्हा आम्ही स्टेजवर दिसतो तेव्हा काहीतरी विसंगत दिसतं, म्हणूनच विनोद होतो असं मला वाटतं. जिथे विसंगती असते तिथे विनोद होतो. तर त्यामुळे आणि ईशाबद्दल मला सांगायला हे आवडेल की ती फार इनोसेंटली काम करते. म्हणजे ही बाई खरंच एवढी आहे का माठ, असा प्रश्न स्वतःला, आणि प्रश्न विचारल्यावर हो आहे असं उत्तर आपल्याला आपणच देतो. आणि हे दाखवणं कठीण असतं. खूप चांगल्या पद्धतीने हे सांगतोय, कारण अशा फार कमी अभिनेत्रींना हे दाखवता येतं की अत्यंत रॉ लेवल लावून काम करणं, की या बाईला काहीच कसं कळत नाही. म्हणजे वस्त्रण नाटक आहे, त्यातले जे कलावंत आहेत ते तसेच आहेत सगळे. ते सगळे गावात काम करणारे, त्यांना काही, म्हणूनच ती विसंगती असते, म्हणूनच तो विनोद होतो. तर ईशाबद्दल ते मला नेहमी हे जाणवतं की, आणि काम करताना सुद्धा ते गिव्ह अँड टेक, आणि म्हणजे काही काही विनोद असे कसे पण ते पटतात हिच्या बाबतीत. आणि तशीच ती तिने रागिणी उभी केलेली आहे की, आणि ती अक्षरशः ओढत नेते पिक्चर. म्हणजे मला फरफटवते तिच्या बरोबर सगळीकडे आणि धमाल करते चित्रपटात. जसं समीरला सांगतोय धुमाकूळ घातलंयस तू. ईशा सुपर टॅलेंट आहे, पण तू माठ बनण्याची जी काय ऍक्टिंग करतेस ते आम्हाला खूप आवडतं. वेदर इट इज म्हणजे तू ऍक्सेप्टच करते. वा, मला हे छान वाटलं ऐकून. पण या चित्रपटात ते साकारणं तर अगदी माठ नाही म्हणणार मी स्वतःला, पण मला पटकन फसवता येतं अशी मी आहे. म्हणजे मी ना अभिनयात नाही, मी ना खूप माझा पटकन विश्वास बसतो कशावरही. म्हणजे माझ्या सगळ्याच आजूबाजूच्या जवळच्या माणसांना असं होतं की अगं का, म्हणजे दिसतंय ना हे नाहीये खरं, पण नाही, पण काय ती म्हणते व्यक्ती तर काहीतरी असेल ना. तर ते आहे माझ्यामध्ये मुळात थोडं. आणि सर म्हणाले तसं ते कॅरेक्टरच लिखाणातच इतकं ब्रिलियंट आहे, खूपच. म्हणजे असं व्हाईट ब्लॅक असं काही चांगली बाई आहे वाईट बाई आहे असं नाहीये. ते इतकं रिअल आहे की प्रत्येका माणसामध्ये कुठेतरी काहीतरी ग्रे असतं, पण ते नेगेटिव्ह नसतं. आणि असं इतकं खूप विचारपूर्वक खरं पात्र लिहिलं गेलंय ना ते, की मला खरं तर व्हेरी ऑनेस्टली खूप काही करावं लागलं नाही. मी खूप वेळा स्क्रिप्ट वाचली. आणि हे दोघं जे सांगत होते, म्हणजे दादा म्हणाला तसं माझा या दोघांवर प्रचंड विश्वास आहे. म्हणजे मी हास्यजत्रेत ऑनेस्टली येण्याआधी मी फार रेग्युलरली हास्यजत्रा नाही बघायचे. पण इथे आल्यानंतर मला ही दोन माणसं जी सापडली ती म्हणजे खूप, कधी आपण ठरवत नाही आपले गुरु हे मला गुरु करायचे असं, पण माणूस म्हणून पण मला ती माणसं दोघी इतकी आवडतात आणि इतके पटतात की ते माझे गुरु झाले. आणि गुरुवर आपण विश्वास ठेवतोच, त्यामुळे तेव्हा त्यांनी मला म्हणजे मी जर माझा अभ्यास करून आली आहे कॅरेक्टर्स, आणि तेव्हा त्यांनी सांगितलं असतं नाही हे चुकीचं आहे, हे नको करूस ते कर, तरी मी 100% सरेंडर केलं असतं. पण आमचं ना खूप असं ते सगळं जेल होत गेलं. म्हणजे त्यांना काय म्हणायचं होतं ते बहुतेक मला कळत होतं, आणि मी जे आणत होते तेही त्यांना पटत होतं. त्याच्यामुळे ते सगळं असं ना कॉम्प्लिमेंटच होत गेलं एकमेकाला. त्यामुळे माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे हे कॅरेक्टर, ही माणसं, ही फिल्म. तर मेहनत करून केलंय काम. तर फिल्म बघावी सगळ्यांनी असंच वाटतं आता, की वाईट किंवा चांगली आहे ते नंतर तुम्ही हक्काने सांगा, पण फिल्म बघायला नक्की जा, असं मला सगळ्यांना सांगायला आवडेल. आणि तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय उत्कंठा आमची वाढवली चित्रपटाबद्दलची. पण सचिन सर, तुम्हाला म्हणजे मला अनेक कॉमेंट्स मध्ये येतील की तुमच्याकडनं ते ठेवू फोन याबद्दल विचारलं नाही तर ते करत असताना, कारण तुम्ही सगळे आहात हास्यजत्रेचा विषय येतोच, तर ते कॅरेक्टर असताना जेव्हा तो एक आवाज येतो तेव्हा एक वेगळा हास्य कल्लोळ होतो, त्याबद्दल सांगा ना आम्हाला. ते जेव्हा सेटवर तुम्ही करत असता. ऍक्च्युली ते खूप ओघात
तयार झालेलं कॅरेक्टर आहे. म्हणजे ही जी सासू सुनांची सिरीज जी झाली हो. त्यात सुरुवातीला ते फक्त एकदा ठेव फोन असं म्हणतो एवढंच ते होतं. खूप म्हणजे ते ना काहीच नव्हतं ते. प्लॅन नव्हतं काहीच. पण त्यात ते करताना ना मला मुळात कसं आहे की ते तिथला मीच प्रमुख असल्यामुळे ना असं उगाच पाठ केलं पाहिजे असं दडपण नाही. त्यामुळे काय आमचे फोन बऱ्याचदा स्क्रिप्ट मध्ये आम्ही फॉलो न करता नमान मी बोलता बोलता आम्ही करत असतो. हा. कंटेंट माहिती असतो कारण आदल्या दिवशी सब्जेक्टच्या मीटिंगला मी बरोबर. असतो. हम्म. त्यामुळे मला काय चाललंय ते माहिती असतं. त्यामुळे आम्ही खूप असं स्वाभाविक एकमेकांच्या ते ऍक्शन रिॲक्शन ठरवतो आणि मग एक त्याचा एरिया हळूहळू ठरला. हा. माझ्या डोक्यात ना त्यावेळी एक होतं कारण मी गावाकडे पाहिलं आमचे काका किंवा ही मंडळी ही ना आपल्या पार्टनरवर खूप प्रेम करणारी मंडळी म्हणजे जुन्नरकडे किंवा सगळीकडे हम्म. फक्त सामाजिक एक बंधनं अशी असायची की व्यक्तच होत नाही. हम्म. ती बायच्यानं व्यक्तच होत नाही. बायकोचं कौतुक कधीच करणार नाहीत हम्म. पण ते काही विशिष्ट प्रसंगांमध्ये त्यांचं प्रेम त्यांची तिच्याविषयीची निष्ठा एक तिची काळजी सगळं दिसतं हम्म. आणि ते क्षण येईपर्यंत मात्र तो वृक्ष असा माणूस वाटतो. Right. बरोबर. असे तुम्ही पण जर पाहिले ना तुमचे आजोबा वगैरे जर गावाकडचे असतील तर ते कधीच आजीचं कौतुक तुमच्या पुढे करणार नाही आणि नेहमीच तो एक पुरुष प्रधान एक ते ऑरा घेतलेली माणसं आहेत. हम्म. पण अनेकदा ती हळवी होतात म्हणून मग त्याचा एक ग्राफ तयार झाला. काय झालं तरी तिच्याशी बोलायचंच नाही. अनेकदा बोलतच नव्हती नवरा बायको कित्येक वर्ष बोलायची नाहीत लोकांसमोर. हम्म. तर आणि त्यातनं एक तो वर्चस्ववाद आहे छोटासा. त्यामुळे त्यातनं तो एक ठेव फोन याच्यामध्ये तो ॲरोगन्स पण आहे आणि गप तुला काय अक्कल आहे का असं आहे ते सगळं. हम्म. सुनांशी तो भरभरून बोलतो सगळं सुनांशी आणि मग तो एक पॅटर्न तयार झाला की वनी बोलायला आली की तो ठेव फोन म्हणे. पण मध्ये मध्ये मग त्यातनं असा ग्राफ आला की एवढं त्याचं कॅरेक्टर झालंय हम्म. त्याचा स्वभाव आलाय तर मग त्यातले काही हळवे क्षण आलेत पुढे लिखाणात पण आलेत. हो. मग ते त्याची मजा वाढली. एकदा वनी त्याला खूप बोलते आणि तो घाबरतो हो, तर हो, ते हो. सुद्धा खूप लोकांना आवडलं कारण हो. हे असं होतं एका वयानंतर ना स्त्रीचं पण मग ते संयम सुटतो हम्म. आणि नंतर नवरा केवलवाणा होतो. तर ते ते प्रसंग सुद्धा आहेत. नक्की. त्यामुळे ना मामनजी हा असा हळूहळू हळूहळू डेव्हलप झालेला कॅरेक्टर आहे आणि त्याच्यात मग पुन्हा ते ऊसाची शेती आहे त्यातल्या बोलण्यात एक रफनेस आहे की हो. चला का बाहेर नो. मग ते मी करताना मी तो प्रिमाइज दाखवायचो म्हणजे तिच्याशी फोनवर बोलताना तिथल्या शेतातल्या बायकांशीही बोलतोय हो, हो. तर त्याच्याने ना एक चित्र उभं राहायला लागलं हळूहळू. Right. आणि ते तुमच्या आवाजाच्या माध्यमातून आम्ही ते तिकडे ते बघत हा असतो. हळूहळू तो सगळं ऊसाची शेती हा. मग ते कुठेतरी परदेशात ऊसाच्या ह्याच्यात गेलं आणि मुलींनी धरून ठेवलंय असा मामाजी. हम्म. मग तो वात्रट चावट मुळीच नाहीये. तो अत्यंत प्रामाणिक ऑनेस्ट माणूस आहे. वा. फक्त त्या बोलण्यातनं अशी एक काहीतरी येत राहते की मामाजी एक तर ऊसाचं शेत आपल्याकडे बदनाम आहे तर ते खूप पोषक असं पीक आहे. मग आपल्याकडे कशामुळे मला कल्पना नाही त्याची पण त्यामुळे लोक ते वेगळ्या अँगलने त्याच्याकडे पाहतात. पण तुम्ही नुसते बोलताय तर त्याच्यात किती विनोद निर्मिती होते बघा ना. आणि मला वाटतं हेच रिअलिस्टिक अप्रोच या जेव्हा हास्य जत्रेमध्ये तेव्हा ते कनेक्ट होतो ऑडियन्सला आणि हो, तोच अगदी. आता गुलकंदच्या माध्यमातूनही तो रिअलिस्टिक अप्रोच तुम्ही ठेवलाय. नाही तो तर त्याचा म्हणजे कणाच आहे कुठल्याही कथानकाचा Right. की त्याला रिअलिझमची एक किनार असलीच पाहिजे. मुळात लोकांना आपलं वाटलं पाहिजे ते स्किट असो सिनेमा असो नाटक असो त्यांना ती माणसं ना कुठनं तरी वेगळ्या ग्रहावर फॅन्टसीज आम्हाला जमत नाहीत. म्हणजे कदाचित तो दुर्गुण असेल किंवा ते आमची कमतरता आहे की आम्ही खूप फॅन्टसीज नाही केल्या. आम्ही खूप रिअलिस्टिक आणि लिनियर वेने काम करणारी मंडळी आहे. हा त्याचाही एक रिअलिझम असतो. फॅन्टसी म्हणजे आपण थोडं पुढचं एक्झॅगरेटेड मांडतो पण एक टोटल फॅन्टसी की परग्रहावरचा माणूस वगैरे अशा गोष्टी तिकडं गतीच नाही. त्यामुळे पाहिलेली माणसं परत मांडायची त्यांच्या विसंगतीसह मांडायची त्यांच्या सुसंगतीसह मांडायची. वा. तर असा तो एकूण कामाची पद्धत किंवा तेवढंच जमतं असं म्हणूया. वा. त्यामुळे ते इथे सुद्धा सिनेमा सुद्धा पाहताना तुम्हाला नक्कीच जाणवेल की ते खरं वाटावं याचा प्रयत्न आहे. ते किचन खरं वाटावं त्यातल्या हालचाली माझ्या घरात माझी बायको आई बहीण कशी वागते त्याचे ऑब्झर्वेशन्स आहेत. त्या अभिनेत्यांनी पण वर्कआउट केलेले आहेत. काही मला वाटलेले कंपोजिशन मध्ये मी पण दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सिनेमा खूप
काय म्हणता येईल त्याला, लार्जर दॅन लाईफ न होता तो खरा लाईफ दाखवणारा सिनेमा होतो. आणि त्याला मग पुरं विनोदाची एक छान जोड आहे, काही भावनांचे हिंदोळे आहेत. त्यामुळे तो सिनेमा ना तुम्हाला एक पूर्ण एंटरटेनमेंट पॅकेज आहे. म्हणजे गुलकंद पाहताना तुम्हाला हसता हसताना हळूच कुठेतरी आत डोकवायला मिळेल इतपत त्याचा ग्राफ आहे. आणि तो खूप छान लिहिलेला सिनेमा आहे आणि सगळ्यांनी मिळून तो खूप छान केलेला सिनेमा आहे. नक्कीच. पण ईशा मगाशी म्हटली की गुरुवर्य मानता दोघांना, अनेक कलाकार जे हास्य जत्रेची खास करून जी टीम आहे, सगळे काही काही सिनेमे करतायत. प्रसाद ओक असतील किंवा मग वनिता असेल, शिवाली असेल, आता ईशा आहे, समीर सर, हे सगळे काही ना काहीतरी करतात. काय फिलिंग असतं का? असं वाटतं ना की आपली ही मुलं आता कुठे कुठे काय काय छान कामं करतात. सचिन सर, तुमच्याकडनंही जाणून घ्यायचं आहे. पण आधी मी सांगतो, हे जे गुरु वगैरे म्हणतात ना, हे म्हणजे त्यांचा तो हे आहे, विनय आहे. तसं काही नसतं. हा सगळा एक टीमचा भाग असतो. म्हणजे प्रसाद ओक सुद्धा खूप आदर देणारा माणूस आहे. तो मित्र आहे आमचा. पण तो ना कुठल्याही गेस्टला किंवा कुठल्याही एका घटनेला खूप म्हणजे खूप आदरानं बघतो. पण तसा तो आमचा मित्रच आहे. म्हणजे तो खूपदा मला हिणवतो असं मला खूपदा वाटतं की सचिन मला सिनियर आहे, म्हणजे त्याला तू म्हातारा झालास हे सांगण्याची त्याची ती आदर्श पद्धत असावी असं मला वाटतं. आणि म्हणून मी उभा राहून बोलेलो वगैरे. पण तो चांगला मित्र आहे, त्याला माहिती आहे. ही सुद्धा मंडळी करतात ना, तर खूप छान वाटतं वेगवेगळ्या ठिकाणी करताना. आणि तुला खरं सांगतो, हे गुरु म्हणतात, पण यांचे अनेक सीन्स पाहिल्यावरनं आश्चर्य वाटतं. जे आता ईशा आहे, नमा आहे, हे नेहमी सरप्राईज करणारे नट आहेत. किंवा समयाचे रिॲक्शन, ह्याच्या रिॲक्शन्स म्हणजे वर्कशॉप आहे आमच्यासाठी. ह्याच्या रिॲक्शन्स पाहताना इतकी गंमत येते ना की अरे काय माणूस हा, हे मला करायला लागलं तर मला नाही जमणार, माझ्या विचारात पण नाही येणार. इतकं बारीक बारीक आणि खूप स्वाभाविक करणार नट आहे. किंवा ईशाचं सुद्धा मी जेव्हा, आता मी गुलकंद हा सिनेमा साधारणतः 700 वेळा वगैरे पाहिला तर शूट झाल्यापासून. 700 वेळा? हा, म्हणजे तू सतत प्रोसेस मध्ये असतो ना, एडिटला याच्यात, म्हणजे शेकडो वेळा पाहिला. तरी मला काही काही सीन्स आहेत ना ईशाचे, इतके ब्रिलियंट आहेत, इतके गोड रिॲक्शन्स आहेत. म्हणजे शेवटच्या सीनची जी रिॲक्शन आहे ना, ती हा काहीतरी बोलतो आणि ती नवऱ्याला सांगते की हे असेच आहे, आणि एकदम तिला ऑकवर्ड होतं. तर ते जे बारीक बारीक क्षण इतके स्वाभाविक करते ती. अरे नाही नाही, मी खरंच सांगतो. किंवा नमा सुद्धा इतकं सरप्राईज करते ना की अरे क्या बात आहे, अरे या मुलीकडं म्हणजे किती स्वाभाविक आहे, किती प्रवाही आहे, तुम्ही ते वर्कआउटच नाही करू शकत. असे खूप जण आहेत आमच्याकडे. अरुण आहे आमचा, हे सगळं म्हणजे आमच्याकडे गुरूंची मोठी फळी आमच्यासाठी, आणि ते आम्हाला गुरु म्हणतात. हे असं ते सगळं देवाणघेवाण आहे आमची. सचिन सर, त्याच प्रश्नाचं उत्तर. नाही, तो सगळेजण एवढे बिझी झालेत ना, हास्य त्याचा खरंच आनंद होतो. म्हणजे आज हास्य जत्रेतल्या प्रत्येक कलाकाराच्या नावावर चित्रपट येत आहेत, मालिका येत आहेत किंवा नाटकं येत आहेत. आज आमच्या कलाकारांना लीडला घेऊन प्रोड्युसर्स नाटक करतायत. म्हणजे हास्य जत्रेतला कलाकार ही एक विश्वासार्हता झाली आहे की बुकिंग होणार असं त्यांना वाटतं. म्हणून तर आज बऱ्याच कलाकारांच्या नावावर नाटकं चालली आहेत आमच्या इथे. ही खरंच आनंदाची गोष्ट आहे. दुसरीकडे प्रोडक्शन म्हणून त्याचा ताण पण येतो. सगळे खूप बिझी व्हायला लागलेत. उरलेल्या वेळात हास्य जत्रा, हा, म्हणजे असं कधी अरे तुम्ही हास्य जत्रा म्हणजे सुट्टी म्हणून हास्य जत्रेला नका येऊ, इथे कामाला या. तर थोडस करिअरच्या मध्ये हास्य जत्रा नको यायला. पण ही आनंदाची गोष्ट आहे. आणि एक गोष्ट सक्सेसफुल होते ना, तर त्याच्याशी संबंधित सगळ्यांनाच त्याचा खूप मोठा फायदा होत असतो. आणि पण हास्य जत्रेचं हे वैशिष्ट्य आहे की त्यातले सगळेच्या सगळे स्टार झालेत. त्याच्या परिप्रेक्षात असेल, त्याच्या शक्यता मर्यादांनुसार असेल, पण ज्याला त्याला हास्य जत्रेनं भरभरून दिलंय त्या ह्याच्यात, हे क्वचित एखाद्या कार्यक्रमाबाबत घडतं. नक्कीच. पण समीर दादा, मला या निमित्ताने एक प्रश्न असा विचारायचा की विनोदी कलाकार याआधी एखाद्या सीन मध्ये किंवा स्किट मध्ये किंवा रियालिटी शोज किंवा कॉमेडी शोज मध्ये, पण आता गेल्या काही वर्षात कॉमेडी साकारणारे जे कलाकार आहेत ते लीड रोल मध्ये, मुख्य भूमिकांमध्ये दिसत आहेत. ही खरं तर आनंदाची गोष्ट. तर याबद्दल काही सांगा मला. नाही, खूप चांगला बदल मी सुद्धा हा बघितलेला आहे. कारण प्रहसन हा प्रकार मी यापूर्वी सुद्धा अनेक वेळेला केलेला आहे. म्हणजे मला हे सांगायला आवडेल की अनेक वेळेला असं झालेलं असायचं पूर्वी की एखाद्या इव्हेंटमध्ये 2 डान्सर्सना कॉस्ट्युम बदलायला वेळ मिळावा म्हणून मध्ये स्किट टाकायचे.
हा संपूर्ण प्रकारनं बदलून आता आधी स्किट फिक्स करतात आणि मग मध्ये डान्सेस हे केले जातात. हा मी स्वतः अनुभवलेला आहे आणि हा माझ्यामध्ये खूप मोठा बदल आहे की त्यांना फक्त कॉस्ट्युम बदलायला वेळ मिळावा म्हणून अनेक वेळेला की एक काम कर ना, याचं स्केट टाकून द्या मध्ये, फिलर म्हणून. पण हा कुठेतरी प्रेक्षकांना तो प्रकार इतका आवडून गेला आणि त्यामुळे त्या प्रकाराकडे खूप वेगळ्या पद्धतीने लोक आता बघायला लागले आणि सगळ्यांना हे कळलं की हाही प्रकार खूप महत्वाचा आहे. हे सुद्धा जे करणं आहे ते खूप कठीण आहे हा प्रकार आणि हे प्रत्येकाला नाही जमू शकत, हेही अनेकांना कळून गेलं. आता आम्ही अनेक वर्ष करतोय म्हणून आम्हाला जमता येते, कारण ते अनेक वर्ष केल्यामुळे एक अनुभवाचा भाग येतो म्हणून. पण हा प्रकार खरंच कठीण आहे. आम्हाला सुद्धा अगदी आलो, पाय टाकलं आणि जमलं असं नाहीये. आम्ही पण म्हणतात ना, धडपडतच हा प्रकार शिकलेलो आहे. पण हा एक विनोदी कलाकाराकडे बघण्याचा हा संपूर्ण बदल मी हा अनुभवलेला गेल्या 15 वर्षात. आणि आज तुम्हाला सांगितलं मगाशी जो पहिला प्रश्न तू विचारलास ना, त्याचं उत्तर मला कदाचित आत्ता योग्यरित्या येत असेल की गोडवा काय असेल. गोडवानं सगळेच यावर हे मान्य करतील की आम्ही गेल्यावर लोकांच्या चेहऱ्यावर जे हास्य येतं ना, ब्लँक चेहरा असताना आम्हाला बघितल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर हास्य. आम्ही म्हणजे सगळे विनोदी कलावंत, मी हास्य जत्रेचं म्हणत नाही, सगळे ओव्हरऑल विनोदी कलावंत ज्यांनी करोनाच्या काळात त्यांना कळत नकळतपणे मदत केली असेल, आम्हाला बघून त्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य येत ना, तो गोडवा आहे. मी त्याचं ना सांगू शकत नाही की मला बघितल्यावर लोकांना हास्य येतं आणि त्यानंतर मला काय वाटतं ते मी शब्दात नाही मांडू शकत. ते मी एखाद्या कलाकारच ते समजून घेऊ शकतो किंवा अनुभवू शकतो. तर मला असं वाटतं की हे खूप आदर आम्हाला मिळाला. प्रेम प्रचंड मिळालं लोकांचं. म्हणजे आम्ही लोकांच्या घरचा भाग झालो. म्हणजे आम्हाला आनंद आहे ह्याचा की आम्ही सेलिब्रिटीज नाही झालो, आम्ही त्यांच्या घरातला एक कुटुंबाचा सदस्य झालो की जे 9 वाजता जेवताना आमच्या समोरच जेवतात. मी फक्त आमच्यापर्यंत अन्न पोहोचत नसेल पण आम्ही त्यांच्या कुटुंबाचा भाग आहोत. हा जो बदल आहे ना, तो माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. मी देवाचे नेहमी मी आभार मानतो की मला आज विनोद हा प्रकार हाताळायला देवानी संधी दिली की जेणेकरून एकदम ते आम्ही गेलो ना की त्यांना एकदम जवळ यायचं असतं. आम्हाला हा शेक हँड करायचा असतो, डोक्यावरून हात फिरवायचा असतो. एवढं भाग्य फार कमी कलावंतांना मिळतं असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं आता गुलकंदच्या माध्यमातून देखील काहीतरी वेगळं तुम्ही कॅरेक्टर सादर करताय, तेही प्रेक्षकांना खूप आवडेल. खूप खूप शुभेच्छा या चित्रपटासाठी आणि तुम्ही वेळात वेळ काढून मुलाखतीसाठी वेळ दिला त्यासाठी थँक्यू सो मच. थँक्यू. नक्की बघा सगळ्यांनी गुलकंद 1 मे पासून जवळच्या चित्रपटगृहात.